नमस्कार. आज आपण खमंग कुरकुरीत अळूवडी बनवणार आहोत. या वड्या अजिबात न तळता न वाफवता अगदी झटपट बनून तयार होतात. चवीला भन्नाट लागतात. बनवायला इतक्या सोप्या, अगदी सहज कोणालाही जमतील अशा. अळूवडी आतून कच्ची राहू नये यासाठी रेसिपीमध्ये अचूक टिप्स सांगितलेल्या आहेत. तर अळूवड्या बनवण्यासाठी इथं मी अळूची पानं घेतलेली आहेत. तर ही मी 12 ते 15 पानं घेतलेली आहेत. पानं सगळ्यात अगोदर आपल्याला स्वच्छ धुवून निथळवून घ्यायची आहेत. आता अळूवडीची पानं 2 प्रकारची असतात. बऱ्याच भागांमध्ये ही अशी पानं वड्यांसाठी सुद्धा वापरतात आणि भाजीसाठी सुद्धा वापरतात. तुम्ही जी वडीसाठी पानं वापरता ती पानं घ्या, फक्त छोट्या आकाराची घ्या. या पानांच्या वड्या सुद्धा खूप छान लागतात. एकदा नक्की बनवून पहा. तर आता पानं घेतली. आता वडीसाठी वाटण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा ओवा, यानंतर आवडीप्रमाणे हिरवी मिरची व 12 ते 15 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. आता हे वाटण आपल्याला मिक्सरला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे. आता इथं मी बेसन पीठ घेतलेलं आहे. तर हे मी 250 ग्राम इतकं बेसन पीठ घेतलेलं आहे. पानांच्या अंदाजानुसार तुम्हाला बेसन पीठ घ्यायचं आहे. यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची, 1 मोठा चमचा पांढरे तीळ घालायचे व 1 मोठ्या आकाराचा लिंबाचा रस घालायचा आहे. आता यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. अर्धा छोटा चमचा हिंग घालायचा आहे. आपण वाटून घेतलेलं हिरव्या मिरचीचं वाटण घालायचं आहे. आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर सुद्धा वापरू शकता. थोडं-थोडं पाणी घालत याचं आपल्याला मध्यम असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. वडीसाठी पीठ लावत असताना खूप जास्त सैलसर किंवा खूप जास्त घट्ट सुद्धा लावायचं नाही. जर का हे पीठ तुम्ही सैलसर ठेवलं तर वड्या अतिशय तेलकट होऊ शकतात व आतून कच्च्याच राहू शकतात व खूप जास्त घट्ट ठेवलं तर वडी घशामध्ये खाताना दाटल्यासारखी होते. तर ही खूप महत्त्वाची टिप आहे. व्हिडिओमध्ये दाखवलं आहे अशाच पद्धतीने तुम्हाला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता वड्या भरून घेऊया. आता पान ठेवत असताना पानाची पांढरट बाजू आपल्याला वरती ठेवायची आहे व हिरव्या गडद रंगाची बाजू खालच्या साईडने ठेवायची आहे. ही नवशिक्यांसाठी महत्त्वाची टिप आहे. तर आता वड्या भरून घेऊया. तर आता याला बेसन पीठ लावत असताना अगदी पातळ थर न लावता चांगलं बेसन पीठ लावून घ्यायचं आहे. अगदी पातळ जर का तुम्ही बेसन पीठ लावलं तर वडी खाताना तितकी चव लागत नाही. अगदी पानं-पानं लागतात. तर आता दुसरं पान सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने या पानावरती ठेवून घ्यायचं आहे व याला सुद्धा आपल्याला बेसन पीठ लावून घ्यायचं आहे. बेसन पीठ लावत असताना आता मात्र आपल्याला थोडंसं पातळसर लावून घ्यायचं आहे, जेणेकरून वडी आतून कच्ची राहू नये. तर आता ही खूप महत्त्वाची टिप आहे. तर आता याचा आपल्याला रोल तयार करून घ्यायचा आहे. अगदी घट्ट रोल न करता अगदी हलक्या हाताने याचा आपल्याला रोल तयार करून घ्यायचा आहे. वडी भरून झाल्यानंतर या वड्यांवरती मी थोडं-थोडं बेसन पीठ सुद्धा लावून घेतलेलं आहे. व्हिडिओमध्ये स्किप झालेला आहे. पुढे तुम्हाला दिसेलच. तर आता हे पहा, वडीला कडेला थोडंसं आपल्याला बेसन पीठ लावून घ्यायचं आहे, जेणेकरून वडी व्यवस्थित अशी चिकटली जाईल, व्यवस्थित अशी तयार होईल. तर सगळ्या वड्या अशाच मी भरून घेतलेल्या आहेत व यावरती मी थोडंसं तीळ सुद्धा भुरभुरून घेतलं होतं. तर आता या वड्या आपण तळून न घेता शॅलो फ्राय करून घेणार आहोत. त्यासाठी पॅनमध्ये 4 मोठे चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे व या वड्या आपल्याला यामध्ये सोडून घ्यायच्या आहेत. वडी सोडत असताना गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत गॅसची फ्लेम आपल्याला बारीकच ठेवायची आहे. ही खूप महत्त्वाची टिप आहे व वड्या यामध्ये आपल्याला सोडून घ्यायच्या आहेत. आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. वडी सोडून झाल्यानंतर 2 मिनिटांनी आपल्याला झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून आपल्याला 1 ते 1.5 मिनिटांची या वड्यांना वाफ देऊन घ्यायची आहे. तर ही प्रोसेस मी 2 वेळा केलेली आहे. यामुळे काय होतं, वडी आतून छान अशी शिजली जाते. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलं असेल, 2दा मी यावरती झाकण ठेवलेलं होतं व गॅसची फ्लेम सुरुवातीपासून शेवटपर्यंत बारीकच ठेवलेली होती. तर आता या वड्या अशाच अलट-पलट करत छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत. अगदी न तळता, न वाफवता सुद्धा या वड्या खूप छान होतात. अतिशय कुरकुरीत खमंग अशा लागतात. तर आता पहिली बॅच आपली तयार झाली व नंतरच्या वड्या सुद्धा आपण अशाच तयार करून घेणार आहोत. वड्या दुसरी बॅच सोडताना मात्र परत आपल्याला थोडंसं तेल घालणं गरजेचं आहे. तर आता इथे पहा, सगळ्या वड्या मी तयार करून घेतलेल्या आहेत.
अळूवडी बनवताना यामध्ये चिंच किंवा लिंबू वापरणं अतिशय गरजेचं आहे. यामुळे अळूवडी घशामध्ये अजिबात खवखवत नाही, खाजत नाही. तर ही खूप महत्त्वाची टिप आहे. अळूवडी कच्ची राहू नये यासाठी रेसिपीमध्ये खूप साऱ्या टिप्स मी तुम्हाला दिलेल्या आहेत. तर चला, आजची रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपीला एक लाईक नक्की करा. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.